आम्ही गावी निघालो की अलीकडे हरिबाद स्टेशनवर गाडी घेऊन येतो. मग 4 मैल गाडीचा प्रवास फार चांगला घडतो. ह्या प्रवासात हरिबा अनेक गोष्टी आम्हाला सांगतो. नव्या बैलजोडीचं त्याचं पुराण ऐकण्यासारखं असतं. हरिबा बैलांविषयी बोलू लागला म्हणजे पुराणिक बुवागत रंगून जातो. शेतीची सर्व माहिती त्याच्याकडून मिळते. 10-20 गावांतील बैलजोडीचा इतिहास कळतो. जवारी, हाणम, खरसुंडी अशा अनेक बैलांच्या जाती समजतात. आणि खास स्वतःच्या गाडीचं त्याचं गाणं एकदा सुरू झालं की मग गाव येईपर्यंत ते संपत नाही. सुगीच्या सुमारास आमच्या गावची जत्रा येते. त्या जत्रेच्या निमित्तानं दरसाल आम्हाला गावाचं दर्शन घडतं. तसंच आजही चाललो होतो. गाडी सुटली तसा हरिबा म्हणाला, "काय मालक, कशी वाटतेय जोडी?" हरिबाच्या नव्या बैलजोडीकडे जरा चौकस नजरेनं बघत मी म्हणालो, "झकास आहे की. का आपलं फसवीत असा?" "फसवू कशाला? आणि हरिबा, कधी घेतलंस हे खोंड?" हरिबानं अमावस्या पौर्णिमेचा हिशोब करून सांगितलं, "येत्या पुनवेला 2 महिने होत्याल बघा. तसं खोंड चांगलं लागलं म्हणणसा." "कुठली खरेदी हरिबाही?" "काय लांबची नाही. गेलो एका सोमवारी वडगावला, आपलं सभागतीचं जमलं म्हणणसा." "मग जुनी जोडी विकलीस तर?" "काढली झाडून आणि विकली तेच बरं झालं." "ते कसं?" "बैला आपेशीच होतं ते." मी म्हणालो, "आपली समजूत असते झालं." "समजूत कशी म्हणतासा? या जोडीपासून काय सुखाचं तोंड नव्हतं बघा. ते बैल दावणीला बांधलं तसं सगळं वहारच फिरलं. शेत गेलं, घर गेलं, गेली 4 सालं रामावाणी कसा वनवास काढायला लागलोय बघतासा हवं. मग याला ह्या बैलांनी काय करायचंय? तू कधी राबलायस जमिनीत, कधी संसारात लक्ष होतं तुझं. आपल्या हातांनी पायावर कुऱ्हाड मारून घेतलीस, मग या कुऱ्हाडीला का दोष?" हे ऐकून हरिबानं दैववाद पुढं मांडला. म्हणाला, "तसं न हो, एखाद्या बैलाचा पायगुणच असतो या. आता तुम्हीच सांगा, लोकांच्या गाड्या उलटतात का नाही? उलटतात की. आणि आमच्या कधी उलटल्या का नाही? उलटलेत की. पण गेल्या साली चिंचडीला कसला प्रसंग आला माहीत आहे हवं? तुझा ॲक्सिडेंट झाला म्हणून ऐकलं होतं बाबा. आता ऐकलं? तुमच्या त्या कशाकशातून छापून बी आलत म्हणू का काय? मी काही वाचलं नव्हतं, पण कळलं होतं. फार लागलं होतं म्हणे. आता कसलं लागलं तर, अहो मालक, मरता मरता वाचलो नो. दुसरा कोणी असा जायबंद झाला असता तर जागच्या जागी ठार म्हणणासा. अशी कशी बेधुंद गाडी मारलीस? कसली सूदबूद विचारता? किती केल्या तरी शर्ती त्या. माणसाला भान असतंय वय. चांगल्या रस्त्यावर 2 गाड्या सुटल्या. जसा आरडा सुरू झाला तसं बैल उदाळलं. आधी बैल काय विचारता माझं, एकदा तापलं की नुसतं इस्त्याचं खोंडच म्हणणासा. मग त्या तापात कुठं जाऊन घालून घेतील त्याचा पत्ता नसायचा. मुरा म्हणणार नाहीत, खड्डा म्हणणार नाही, भकली म्हणजे घकायचीच. येसनीनं नाकं फाटली तरी शुद्ध नसायची. कालवा झाला तशी गाडी बेफाम म्हणजे बेफाम सुटली. सडकांची उजवी बगल धरून गाडी इतकी सुटली, बंदुकीच्या नळीतून गोळी जावी तशी. आणि अहो, मोर एक कासरभर हाय म्हणताना मुऱ्यावर वडाचं फूल दिसालं हो. डोळ्यात दगड घालावा तसं झालं बघा. गाडी उलट्टी जणू असं म्हणताय तवर उफराटी तिफराटी झाली. पडलो की वाटेत डोळं पांढरं करून. गाडीचा खुळखुळा झाला आणि माझं डोकं फुटून नुसत्या रक्ताची अंघोळ झाली बघा. दैव सिकंदर म्हणून ह्यातनं मी जगलो वाचलो. हे सगळं ऐकून झाल्यावर मी त्याला विचारलं, "मग त्यावर कधी शर्यत बिर्यत केलीस का नाही?" "अजून तर काय नाव नाही बघा." "का? भ्यालास का काय?" तसा तो खवळून म्हणाला, "भ्याला काय? मांजराच्या पोटाला आलोय का काय?" मग उगीच चिडवावं म्हणून मी म्हणालो, "मग ही जोडी तशी पळायला चांगली नाही वाटत. ही बघा की." असं म्हणून यानं बैलांच्या शेपटीला हात घातला आणि जे बैलांनी उडाण केलं तसा मी मागं कलंडलो, कुणीतरी ढकलून द्यावं तसं. मग जरा तारीफ केली तसा हरिबा खुलला. यानं त्याच्या नव्या जोडीची सगळी माहिती दिली, यांची खोडी सांगितली, यांची पळण्याची तऱ्हा सांगितली. असंच बोलणं वळणं घेत घेत गावच्या जत्रेपर्यंत आलं. चहाच्या आणि मेवा मिठाईच्या दुकानांचा यानं बरोब्बर हिशोब सांगितला. तमाशांच्या फडांचंही यानं ढांगदार वर्णन केलं आणि 4 डबाऱ्यांची नावंही त्या त्या तडातून आलीच. आणि शेवटी माझ्याकडे तड करून तो म्हणाला, "आणि परवाच्या दिवशी गाड्यांच्या शर्ती बी हयात. बघूया कुठल्या कुठल्या गाड्या येतात." "हरिबा, मग तू गाडी घालणार का नाही?" तोंड वाईट करून तो म्हणाला, "घातली असती पर अण्णा कावत्याल हो, अन पैशाकडे बी जरा घोडं पड घातयाच म्हणणा." असं बोलता बोलता गाडी वेशीत आली. गावकरी भेटू लागले. "काय कवा आला?" "आता येतोय हेच." असं सुरू झालं आणि मग आमचा वाडा आला.
मी गाडीतून खाली उतरलो तसं हरिबानं विचारलं, काय येतस का रातच्या मळ्याकडं? छान पिट्टागत असतं या की. लागू दे जरा रानातली हवा. येतसा? बर. मग आज राहिला, उद्या आलात तर या. मळणी बिळणी सुरू आहे. बघा तरी आपला मळा काय. बरं असं मी म्हणालो तेव्हाच यानं गाडी पुढं आणली आणि मागं वळून पुन्हा एकदा तो म्हणाला, या बरं का, राहू नकासा. हरिबाचा हा गाडीचा नाद अगदी पिढ्यापासून आहे तसा आहे. माझ्या बालपणी ओढ्यांवर चिंचेच्या झाडाखाली आम्ही चिंचा वेचताना हरिबाची गाडी मोकळी असली की आम्ही पुरं यात बसत असू. मग हरिबा आम्हाला म्हणत, पोरांनो, तुम्हास गमजा दाखवू का? आम्ही हरखून माना हलवायचो की तो आमच्याकडे बघून मोठ्यानं म्हणे, अरे काड्याची पेटी पडली. तसो बैल उधळायचे, पोरं टाळ्या मारायची. आनंदानं बेहोश होऊन टाळ्या माराव्यात अशा अनेक कला यानं बैलांना शिकवल्या होत्या. त्या कामात याचा हात धरणारं कुणी नव्हतं. त्याची त्या काळची जोडी गाडी कामात नावाजिकच होती. हरिबा शर्तीला गेला की नंबर घेऊनच यायचा आणि गडी हौशीसुद्धा तसाच. मग रात्री बैलजोडीची मिरवणूक निघायची, वाजा बसायचं, ताटं भरभरून साखर वाटायची. तसं हरिबानं नुसतं बसून खाल्लं असतं तरी सरलं नसतं अशी त्याच्या हिश्श्याला वडिलाजीत जमीन होती, चांगली हत्तीच्या पायागत. राबणाऱ्यानं यात सोनं पिकवलं असतं. पण हरिबाचं त्याच्या कुणबिकीरकडे लक्षच नव्हतं. याला सारा गाडीचा नाद. बैल आरायचा, विकायचा, जोडी जमवायची, फोडायची, यासाठी वरावर बाजार फिरायचे. हेट्यांना चहा पाजायचा, दाढी करायची, मग गाडी घेऊन कुठं जत्रेला जायचं, कुठं उरसाला जायचं, असं करायचं. आणि कुठं शेती बियाणं असली तर माती सावडायला टाकून तिकडं पळायचा. असा याचा नाद येडेझवा. मग कशाची कुणबिकीरण, कशाचं काय. कुठंतरी पेरणी, कुठंतरी कापणी, सगळं लहरी बाचकाम. जोंधळ छातीबरोबर लागला तरी हरिबाची भांगळणं व्हायची नाही. मिरची तोडायला आली तरी हा गडी कुठं महारवाड्यात नाहीतर मांगवाड्यात हेट्यांसंग गप्पा ठोकत बसलेला असायचा. सुगी आली की 12 तास रानात पडून राहायला पाहिजे, पण हरिबाचा 8-8 दिवस कुठं पत्ता नसायचा. हुंबऱ्याच्या फुलागत कधीतरी रानात उगवायचं, मग चोरी चालट्यांच्या नावावर भाऊबंधांना फावायचं. रातोरात कणसं खुडली जायची, असा हपापाचा माल गपागप जायचा. सरकारी फाळापट्टी भागवताना 4 सावकारांची घरं पुजायची पाळी यायची. मग दसरा आला, दिवाळी आली की धडूत घ्यायला पैसा नसायचा. काय एक नड असते माणसाला. अनेक गोष्टी असतात, कधी दुखणं, कधी काय, कधी चांगलं जनावर आढळायचं, जोड जमायची आणि हरिबा सावकाराकडून पैसे काढायचा, नोट लिहून घ्यायची. सुगी संपली की वायदे संपायचे आणि तगादा सुरू व्हायचा. मग थोडं ठेवायचं, लागलं तर नवा कागद लिहून घ्यायचा. अंगठा उठवला की काय होत नाही, घाणखत, तारणखत, काय पाहिजे ते होतंय. असं होता होता रेण डोंगरागत वाढू लागलं. बोजा ताकदीच्या बाहेर गेला. बायको हाणून बडवून घेऊ लागली. पाहुणे पै फुकटचा सल्ला देऊ लागले. शहाणी माणसं हिताच्या गोष्टी सांगू लागली. खरं हरिबाच्या डोक्यात काही भरणा झालं नाही. आपली गाडी आणि बैल म्हणारं एवढं खरं. आणि असेच दिवस चालले. सोन्यागत जमीन सावकाराच्या ताब्यात गेली. वेळेला तुकडा मिळेना झाला. घरातल्या तांब्याच्या घागरी, पितळेची भांडी जप्तीत गेली. आणि आता पाण्याला मातीचा गोळा आला. कोरड्याला लोटक्यात शिजू लागलं. आणि आता गेली 2 सालं अण्णांनी आमचंच एक रान त्याला भागानं दिलंय आणि हरिबा आपले दिवस ढकलत आहे. असंच चाललंय. आपलं काढतोय कसं तरी पोट बाहेर. मी दुसऱ्या दिवशी रात्री जेवण झाल्यावर जरा जत्रेतनं फेरफटका मारला आणि मग झोपायला धरी न जाता मळ्याकडे गेलो. चांद उगवून चांगला वर आला होता. ढासं वारं सुटलं होतं. थंडीनं भोकार फुटत होतं. मळणी चालली होती. तिथं खळ्या शेजारी जाळ करून मी शेकत बसलो होतो. वावरातल्या तुरीचा धुंद वास खात आपलं मजेत. तशी लहर आली, वाटलं पान खावं आणि म्हणून मी हरिबाला हाक मारली तर 1 नाही 2 नाही. त्याचे पाय तेवढे कणसं तुडवत बैलामागं फिरत होते, पण मन कशात तरी रमलं होतं. माझी हाक ऐकण्याइतकं त्याला भान राहिलं नव्हतं. मग काही वेळ उगीचच मी त्याच्याकडे बघत राहिलो आणि पुढं बघावलं नाही. कळा खाणारा त्याचा वेश बघून वाईट वाटलं. 2 सालामागचा जुना फाटका विटका पटका त्याच्या डोक्यावर होता. गुडघ्यावर नेसलेल्या धोत्राला वीतभर खोंबारे लागलेले दिसत होते आणि अंगातलं जाडभरडं मुंड कामातनं गेलेलं होतं. त्याला पाठीलार, हातावर ठिगळं दिसत होती. त्याच्याकडे बघता बघता माझी पान खाण्याची तलप आपोआपच निवली. एवढ्यातच हरिबाची आणि माझी नजरानजर झाली. मी विचारलं, काय हरिबा, कशात एवढा दंग झालायस? हरिबा उगीचच हसला. खळ्यातून माझ्याकडे आला आणि धगीला हात धरून म्हणाला, काय नाही बा, कसला विचार करायचा. तरी पण रेंदीसा दिसतोय तुझा चेहरा.
यावर हरिबानं आणिक जरा तोंड वाईट केलं. उगीचच माझ्याकडे तोंड वर करून 2-3दा बघितलं. लाळेच्या जनावरानं पाय टाकायला दबकावं तसं काहीतरी बोलायला तो दबकला. मग मीच म्हणालो, पान खाऊया, चंची काढ की. पान होय? असं बोलून तो घुटमळला. मग बूट टेकून सप्पई बसावं म्हणून पायाचे गुडघे जरा सलाम केले आणि चंची सोडत तो कचवचत म्हणाला, पान वाळून कोळ झालंया, चालन तुम्हाला? त्याला काय होतंय? काय तोंडाला चावतंय काय ते? असं म्हणून मी पानं हातात घेतली, चुना लावला. हरिबानं कोरून दिलेला कात तोंडात टाकला आणि हात पुढं करत मी म्हणालो, सुपारी दे की. तसा हरिबा लाजला. म्हणाला, आमची सुपारी तुम्हास्त्री नाही चालायची, तसंच खावा पान. न चालायला काय झालं? काडकी कसली असेल तसली. मग समोरच्या जाळात चगाळा टाकीत तो म्हणाला, बाभळीच्या सालीचं आम्ही सुपारीचं काम भागवतोय, ती तुम्हास्त्री कशी द्यावी? यावर मी विषय बदलला. जरा जत्रेच्या गोष्टी काढल्या.